करण एका मीटिंगसाठी पुण्याला गेला होता. तिथलं सगळं काही काम संपवून आज मुंबईला परत येत होता. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तो आपल्या ड्रायव्हरची वाट बघत होता, पण ड्रायव्हर बराच वेळ येतच नाही. ड्रायव्हरचा फोनसुद्धा लागत नव्हता. थोड्या वेळानंतर करणचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ होतो, कारण त्याचा मोबाईल चार्जिंग नसतो. बराच वेळ तो रेल्वे स्टेशनवर थांबतो, पण ड्रायव्हर काही येतच नाही. मग तो विचार करतो की आता टॅक्सीनेच गेलेलं बरं. बराच वेळ टॅक्सीची वाट बघत तो रेल्वे स्टेशनवर थांबतो, पण टॅक्सी काही येतच नाही. कितीतरी वेळ तो रेल्वे स्टेशनवर थांबतो. त्यानंतर त्याला एक टॅक्सी दिसते. तो त्या टॅक्सीला हात करतो आणि टॅक्सी थांबवतो. तो टॅक्सीमध्ये बसायला जातो तर दुसऱ्या साईडून एक मुलगी टॅक्सीमध्ये बसते. करण बोलतो, टॅक्सी मी थांबवली आहे पहिल्यांदा. त्यावरती बोलते, तुम्ही टॅक्सी थांबवलं म्हणून काय झालं? बसले तर मी पहिल्यांदा आहे. करण तिला विचारतो, तुम्हाला कुठे जायचे आहे? त्यावेळी ती बोलते की तुम्हाला काय करायचं आहे? मी कुठेही जाईन. करणला त्या मुलगीचा खूप राग येतो आणि तो टॅक्सीमध्ये बसतो. बोलतो की कितीतरी वेळ झालं मी टॅक्सीची वाट बघत आहे, असं मनातल्या मनात बोलतो आणि ड्रायव्हरला सांगतो की चलो भैया. ती मुलगी काहीसुद्धा बोलत नाही. पुढे जाऊन जेव्हा तिचं घर येतं तेव्हा ती करणच्या अगोदर उतरते. घरी जात असताना करणला तहान लागते. तेव्हा तो पाण्याची बाटली घेण्यासाठी पाठीमागच्या सीटवर पाण्याची बाटली घेताना त्याला पर्स मिळते. त्या पर्समध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि छोटीशी एक डायरी असते. ती पर्स त्या मुलगीचीच असते. करण ड्रायव्हरला बोलतो की पर्स घेऊन पोलीस स्टेशनला जमा करा. ड्रायव्हर बोलतो, नाही साहेब, हे काम तुम्हीच करा, कारण मी एक साधा ड्रायव्हर आहे आणि पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस 1000 प्रश्न विचारतात. मी गाडी चालवून माझं पोट भरणार की पोलीस स्टेशनच्या चक्रा काढत बसू? त्यापेक्षा तुम्हीच तिची पर्स स्टेशनला द्या. करण ठीक आहे बोलतो, मी सुद्धा एक जिम्मेदार नागरिक आहे. करण घरी येतो आणि आईला विचारतो की आई, ड्रायव्हर का नाही आला? त्यावेळी आई सांगते की गाडी वाटत बंद पडली होती. तुला बराच वेळा फोन केला पण तुझा फोन स्विच ऑफ होता. करण फ्रेश होतो. त्यानंतर ती पर्स उघडून बघतो तर त्या पर्समध्ये डायरीमध्ये काही नंबर असतात. त्यातल्या एका नंबरवर फोन लावतो आणि सांगतो की एक पर्स मला मिळाली आहे आणि या पर्समध्ये जी डायरी आहे डायरीमध्ये तुमचा मला नंबर मिळाला आहे. यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा आहे. आणि ती मुलगी बोलते की आधार कार्डवर काय नाव आहे? तेव्हा करण सांगतो की आधार कार्डवर नीता नाव आहे. त्यावेळी ती समोरून मुलगी बोलते की नीता तर माझी मैत्रीण आहे. ती बोलत होती की तिची पर्स हरवली आहे. मी तिला तुमचा नंबर देते, थोड्या वेळाने ती तुम्हाला कॉल करेल. करण ठीक आहे बोलतो आणि फोन ठेवतो. थोड्या वेळानंतर नीताचा फोन येतो. तेव्हा करण नीताला बोलतो की तुम्ही पर्स गाडीमध्येच विसरला होता. यामध्ये तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत. नीता बोलते, उद्या मी तुम्हाला कॅफेमध्ये भेटते, तेव्हा तुम्ही मला माझी पर्स द्या. करण ठीक आहे बोलतो. दुसऱ्या दिवशी करण लवकर कॅफेमध्ये जातो आणि नीताची वाट बघत असतो. थोड्या वेळानंतर त्याला नीता येताना दिसते. ती तर आज खूप सुंदर दिसत होती. व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस तिने घातला होता आणि केस मोकळे सोडले होते. करण तिच्याकडे बघतच राहिला होता आणि नीता त्याच्याजवळ येते आणि त्याला आवाज देते. करणचं लक्षच नसतं. तेव्हा नीता पुन्हा एकदा आवाज देते, तुमचं लक्ष कुठे आहे? करण हसतो आणि बोलतो, बसा ना, ठीक आहे. तुमची पर्स तुम्ही काल गाडीमध्येच विसरला होता. नीता करणला थँक्यू बोलते आणि बोलते की माझं थोडं काम आहे, मला जायला हवं. तेव्हा करण बोलतो की थोडा वेळ थांबा ना, आपण कॉफी घेऊया. तेव्हा नीता बोलते की नाही, मला जायला हवं, पुन्हा केव्हा तरी घेऊया. करण नीताला बोलतो की मी तुम्हाला कॉल करू शकतो ना पुन्हा कॉफी घेण्यासाठी? नीता बोलते, हो करू शकता, एक कॉफी बाकी आहे तुमच्यावर. असं बोलून नीता तिथून निघून जाते. करण थोडा वेळ तिथे बसतो आणि तो सुद्धा ऑफिसला निघून जातो. करण आणि करणचे मित्र पार्टीला जाण्याचे ठरवतात
आणि सगळेजण मिळून दुसऱ्या दिवशी पार्टीला जातात. तेव्हा करणला पार्टीमध्ये नीता दिसते. आज ती काही वेगळीच दिसत होती. आज तिने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि खूप टेन्शनमध्ये ड्रिंक करत होती. करण तिच्याजवळ जात होता तेव्हा त्याचे मित्र त्याला डान्स करण्यासाठी घेऊन जातात. पुन्हा थोड्या वेळानंतर तो तिला शोधतो तर नीता तिथे नसते. तो तिला कॉल करतो पण नीता कॉल उचलत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नीताला तो कॉल करतो आणि नीताला बोलतो की काही टेन्शन आहे का? काल तू मला पार्टीमध्ये खूप ड्रिंक करताना दिसलीस. काही टेन्शन असेल तर प्लीज मला सांग. तेव्हा नीता काही नाही म्हणते आणि फोन कट करते. संध्याकाळी परत तिला फोन लावतो आणि सांगतो मला तुझी मदत करायची आहे. प्लीज काही प्रॉब्लेम असेल तर तू मला बिनधास्त सांगू शकतेस. तेव्हा नीता त्याला बोलते की ठीक आहे, उद्या आपण पुन्हा त्या कॅफेमध्ये भेटू. दुसऱ्या दिवशी करण लवकर तयार होऊन कॅफेमध्ये जातो. नीता अजून आलेली नसते. तो तिची वाट बघत असतो. थोड्या वेळानंतर नीता येते. आज ती खूप वेगळीच दिसत असते. आज तिने जीन्स टॉप घातला होता आणि केस मोकळे सोडले होते. बराच वेळ नीता गप्प राहते. तेव्हा करण तिला विचारतो काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे? काल तू पार्टीमध्ये सुद्धा खूप ड्रिंक घेतली होतीस. तेव्हा नीताला तिच्या बॉसचा कॉल येतो. बॉस तिच्यावर ओरडत होते. तेव्हा करण नीताला विचारतो की बॉस का तुझ्यावर ओरडत आहेत? त्यावेळी नीता बोलते की 2 महिने झाले बॉस मला दररोज असेच ओरडतात. तेव्हा करण नीताला बोलतो की काय झालं आहे? 2 महिने तुझ्यावर बॉस ओरडत आहे, त्या पाठीमागे काय कारण आहे? बराच वेळ नीता काहीच बोलत नाही. करण तिला विनंती करतो. तेव्हा जाऊन नीता बोलते की मला कॅन्सर झाला आहे. त्यामुळे 2 महिने मी त्याच विचारात असल्यामुळे माझ्याकडून भरपूर चुका होत आहेत. मी लहानपणापासूनच एकटीच राहते. मी अनाथ आहे. माझं असं कोणी नाही आहे. तेव्हा करण नीताचा हात पकडतो आणि बोलतो की काय एवढं टेन्शन घेतेस? मी तुझ्यासोबत आहे, भिवू नकोस. मला तू पर्स घ्यायला आली होतीस ना, त्या दिवसापासूनच खूप आवडतेस. तेव्हा नीता आपला हात पाठीमागे घेते. तेव्हा करण बोलतो की काय झालं? हात का पाठीमागे घेतलास? नीता बोलते मला कॅन्सर आहे. मी आज आहे तर उद्या नाही आहे. मी जर तुझ्या आयुष्यात आले तर तुझ्या आयुष्याची वाट लागेल. त्यामुळे हे बरोबर नाही आहे. करण बोलतो ठीक आहे, पण केव्हाही कसलाही प्रॉब्लेम आला तर तुझ्यासोबत हा मित्र आहे हे विसरू नकोस. त्यानंतर करण रोज तिला फोन करायचा, तिची चौकशी करायचा, वेळेवर औषध घेतलेत की नाही हे बघायचा, डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जायचा. तो रोज तिची खूप चांगली काळजी घेत असायचा. असे जवळजवळ 6 महिने निघून जातात. एक दिवस फोनवर करणसोबत नीता बोलत असताना तिला चक्कर येते आणि नीता बेशुद्ध होऊन खाली पडते. करण धावत पळत तिच्या घराकडे जातो. तेव्हा घरात कोणी सुद्धा नसतं. तेव्हा शेजारचे लोक करणला सांगतात की नीता बेशुद्ध पडली होती. बरं झालं की तिचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे एका लहान मुलग्याने तिला बेशुद्ध पडलेली पाहिली, म्हणून तिला सगळ्यांनी मिळून हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. करण लगेचच तिथून हॉस्पिटलमध्ये जातो आणि नीता कोणत्या रूममध्ये आहे त्याची चौकशी करतो. तिच्या शेजारची 2-3 माणसं तिथे असतात. तेव्हा त्याला समजतं की नीता ICUमध्ये आहे. थोड्या वेळानंतर डॉक्टर ICUमधून बाहेर येतात आणि सांगतात की नीताचं आता लगेचच ऑपरेशन करायला हवं. करण डॉक्टरांना सांगतो की तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही लगेचच नीताचं ऑपरेशन करा. जवळजवळ 4-5 तास नीताचं ऑपरेशन चालू असतं. त्यानंतर 1-1.5 तासाने नीता शुद्धीवर येते. तेव्हा करण नीताच्या शेजारी बसून राहिलेला असतो. नीता शुद्धीवर आल्यानंतर करण बोलतो की मी तुझ्यासोबत नेहमी राहणार असं बोललो होतं ना. काही दिवसानंतर नीता बरी होते. करण आपल्या घरच्यांशी बोलून नीताबरोबर लग्न करतो आणि त्या दोघांचा संसार सुखाचा होतो. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.